Welcome back guys to the next video. इथे आता आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिफरंट ऑब्जेक्ट आहेत ते आपण फाइंड आउट करणार आहोत. आता हे मोमेंट ऑफ इनर्शिया डिफरंट ऑब्जेक्टचे इथं काढायचे, बट ते डिफरंट ॲक्सिस ऑफ रोटेशनला पण फाइंड आउट करायचे. त्यातला पहिला जो सगळ्यात इम्पॉर्टंट ॲक्सिस ऑफ रोटेशन असेल तो ॲक्सिस ऑफ रोटेशन पास होईल त्याच्या सेंटर ऑफ मासमधून. क्लिअर आहे. आणि तो एकदा अवेलेबल झाला की मग आपल्याला बाकीच्या ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया ते इझिली फाइंड आउट करता येतील. ओके, आता ते कसे करता येतील ते आपण बघूया. त्यासाठी आपण यूज करतोय फर्स्ट ऑब्जेक्ट आपला रिंग, सिम्पलेस्ट ऑब्जेक्ट असणार आहे. बट रिंग ही कुठली रँडमली कुठली रिंग घ्यायची नाही आहे, आपल्याला कन्सिडर करायची आहे थिन युनिफॉर्म रिंग. ओके, आता थिन युनिफॉर्म रिंग म्हणजे काय तर बघा, माहिती आहे मी एक पेपर टेप इथे यूज केलेली आहे. तुम्ही ॲज अ रिंग त्याला कन्सिडर करू शकता. फक्त ही युनिफॉर्म रिंग आहे बट थिन नाही आहे. त्याची थिकनेस आहे ती ऑलमोस्ट आपल्याला कशी पाहिजे, निग्लिजिबल पाहिजे, अशी रिंग यूज करायची आहे. बट आपण आपल्या पर्पजसाठी आपण ह्याला यूज करू शकतो, ह्याला कन्सिडर करू शकतो ॲज अ थिन रिंग. ही थिन नाही आहे. इवन ह्या केसमध्ये आपल्याला जी थिकनेस पाहिजे ती पण आपण स्मॉल कन्सिडर करतोय. क्लिअर आहे. जास्ती थिकनेसची असेल तर मग त्याच्यामध्ये इश्यूज येतील, कारण मग ती रिंग होईल. रिंग तर आहेच बट ती डिस्क होईल ज्याच्यामध्ये दोन डायमीटर्स असणार आहेत, एक आउटर होईल आणि एक इनर होईल. क्लिअर आहे. त्यामुळे आपल्याला कन्सिडर करताना थिन रिंग कन्सिडर करायची आहे जी विड्थमध्ये पण खूप कमी असेल आणि थिकनेस ऑलमोस्ट निग्लिजिबल असेल, त्याला नसेलच थिकनेस. ओके, सो आता इथे डिफरंट मोमेंट ऑफ इनर्शिया आपण दाखवले डिफरंट ॲक्सिसला, बट ते पहिले वन बाय डिस्कस करूया काय ते, आणि मग मोमेंट ऑफ इनर्शिया ते आपण फाइंड आउट करूया. आता फर्स्ट आपण जर रिंग ह्याला कन्सिडर करतोय तर आपण त्याचा जो ॲक्सिस ऑफ रोटेशन कन्सिडर करतोय तो इथून सेंटरमधून पास होईल. हा पहिला ॲक्सिस ऑफ रोटेशन असेल विच इज पासिंग थ्रू इट्स सेंटर, ऑर वी कॅन कॉल इट ॲज द सेंटर ऑफ मास, कारण या रिंगसाठी टोटल मास त्याच्या सेंटरला कॉन्सन्ट्रेटेड असेल. सो द मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट इट्स सेंटर ऑफ मास अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन, कारण हा असणार आहे प्लेन सरफेस त्या रिंगचा आणि त्या प्लेन सरफेसला हा ॲक्सिस कसा आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. तो इथे आपण आय सी म्हणून रिप्रेझेंट केलं, नंतर त्याला आपण आय झेड पण लेबल केलं, तर नंतर काय ते आपण नंतर डिस्कस करू. सो दॅट विल बी अवर फर्स्ट पॉईंट. त्याच्यानंतर आपण घेतलं एक टँजंट घेतलंय. आता इथे जे ॲक्सिस ऑफ रोटेशन घेतोय आपण तो या केसमध्ये रिंग आहे ती अशी रोटेट होणार आहे. क्लिअर आहे. या ॲक्सिसच्या अराउंड रोटेट होईल. राईट. सो जेव्हा आपण टँजंट घेतोय, सो टँजंट या केसमध्ये जनरली टँजंट आपण अशी ड्रॉ करतो, त्याचं पण घेतलेलं आहे, बट त्याच्या अगोदर पहिले आपण ही टँजंट घेतोय की जी सरफेसला त्याच्या सरफेसला त्या लाईनला टच होऊन जाते. सो ही जी टँजंट आहे ती या ॲक्सिसला एक्झॅक्टली पॅरलल आहे आणि त्याचा जो प्लेन आहे त्याला कशी आहे ती परपेंडिक्युलर येते. म्हणजे जी रिंग आहे ती या केसमध्ये अशी रोटेट होणार आहे, त्याचं रोटेशन असं असणार आहे. क्लिअर आहे. सो तो असेल टँजंट परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तो बघायचा आहे अबाउट इट्स डायमीटर. रिंग आहे त्यामुळे सिमेट्री ऑल डायरेक्शन, तुम्ही डायमीटर अशी घ्या, पासिंग टू द सेंटर कशी घ्या काय फरक नाही पडत आहे. सो सेंटर ऑर सेंटर ऑफ मास. सो हे असेल मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर, त्याच्यामध्ये रिंग आहे ते अशी रोटेट होणार आहे. ओके, दॅट इज अबाउट इट्स डायमीटर. क्लिअर आहे. त्याच्यानंतर लास्ट आपल्याला जो बघायचा आहे तो अबाउट टँजंट इन इट्स प्लेन. पहिले पण टँजंट आपण बघितला, पण टँजंट त्या प्लेनला कसा होता, परपेंडिक्युलर होता. आत्ताच्या केसमध्ये तो टँजंट कसा असणार आहे तर इन इट्स प्लेन, म्हणजे तो त्या प्लेन सरफेसमध्ये असेल. आता या केसमध्ये रिंग होईल ती अशी रोटेट होणार आहे. म्हणजे जर आपण अशी रिंग कन्सिडर केली तर अशी रिंग आहे ती रोटेट होईल. ओके, सो तो असेल मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अ टँजंट इन इट्स प्लेन. सो असे डिफरंट मुवमेंट ऑफ इनर्शिया 4 पोझिशनचे ते आपण फाइंड आउट केले. त्यातला सगळ्यात पहिला जो इम्पॉर्टंट आहे तो आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर ऑफ मास अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. सो या केसमध्ये आपण एक रिंग कन्सिडर केलेली आहे. रिंगच्या आपण रेडियस कन्सिडर केलं आहे आर. रिंग आपण कन्सिडर केलं आहे युनिफॉर्म रिंग आहे आणि थिन आहे, म्हणजे त्याला थिकनेस नाही आहे, न के बरोबर आहे. आणि युनिफॉर्म आहे म्हणजे त्याची
त्याची मास डिस्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये कसं असणार आहे, युनिफॉर्म असणार आहे और कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशन असेल. आता आपल्याला माहिती आहे की कंटिन्युअस और युनिफॉर्म मास डिस्ट्रीब्युशन असेल तेव्हा आपण मोमेंट ऑफ इनर्शियाचा जो फॉर्म्युला आहे तो समेशनचा यूज करत नाही, तो आपण यूज करतो इंटिग्रेशनचा. आणि त्याच्यामध्ये आपण मास घेताना M1 M2 न कन्सिडर करता एक DM मास कन्सिडर करतो. सो आपण काय केलं, हा जो C सेंटर ऑफ मास पासून एक आपण P पॉइंटला ॲट द R डिस्टन्स, R म्हणजे रेडियस त्याची, एक आपण P पॉइंट सिलेक्ट केला आहे की ज्याचा मास किती आहे, DM. आता हे सगळं DM मास ऍड केलं की आपल्याला काय मिळणार आहे, टोटल मास कॅपिटल M मिळणार आहे. जे रिक्वायर्ड डिस्क्रिप्शन आहे ते मी इथे दिलेलं आहे, मी जास्त रीड करत नाही त्याच्यामधलं. ओके, सो आपल्याला पहिला जो मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर ऑफ मास, ओके, अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. त्या प्लेनला कसा आहे तो परपेंडिक्युलर आहे. आणि सिंपल आपण मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर्म्युला यूज करतोय इंटिग्रेशनचा, अँड दॅट इज IC इज इक्वल्स टू इंटिग्रेशन R स्क्वेअर्ड M. इन्स्टेड ऑफ स्मॉल r आपण काय यूज करतो, डायरेक्ट कॅपिटल R इंटू DM. बट आता रेडियस जी R आहे ती सगळ्या पोझिशनसाठी, म्हणजे P पॉइंट तुम्ही इथे घेतलाय, इथे किती रेडियस सेम आहे, इथे किती रेडियस सेम आहे, तुम्ही ऑल सर्कम्फरन्स वरती कुठेही घेतलात तर रेडियस काय आपल्याला मिळणार आहे, सेमच मिळणार आहे. सो रेडियस सेम आहे तर रेडियस विल बी आउटसाइड द इंटिग्रेशन, सो वी गेट R स्क्वेअर इंटिग्रेशन DM. आता R स्क्वेअर इंटिग्रेशन DM म्हणजे काय होतं, समेशन ऑफ ऑल द मासेस DM. सो सगळ्यांचं मास आपण जी ॲडिशन किंवा समेशन केली आपल्याला काय मिळणार, टोटल मास मिळेल. सो इंटिग्रेशन ऑफ DM इज नथिंग बट द कॅपिटल M. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ थिन रिंग अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन आपल्याला किती मिळाला, mr स्क्वेअर. ओके, सो हा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया मिळाला A पॉइंट ह्या IC ॲक्सिस साठी. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आपण काढतोय B पॉइंटचा काढतोय, तो म्हणजे टँजंट परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. ओके, हा जो प्लेन सरफेस आहे त्याला आपण टँजंट घेतली आणि ती कशी आहे, परपेंडिक्युलर घेतलेली आहे. ओके, सो त्यासाठी आपण काय केलं बघा, आता हा जो ॲक्सिस आहे म्हणजे B ला आपण पॉइंटला ॲक्सिस घेतलाय किंवा B जो सेकंड पॉइंट बघतोय हा ॲक्सिस एक्झॅक्टली पॅरलल आहे ह्या ॲक्सिसला, आणि हा ॲक्सिस आहे IC मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट सेंटर ऑफ मास. मग आता पॅरलल ॲक्सिस दोन मिळत आहेत आणि त्या दोघांमधलं डिस्टन्स अगेन ऑफकोर्स OC हे इक्वल CP च्या इक्वल म्हणजे R च्या इक्वल असेल, म्हणजे या दोघांमधला परपेंडिक्युलर डिस्टन्स आपल्याला काय मिळतोय, H मिळतोय. सो ऑफकोर्स इथे आपण यूज करायचं आहे थिअरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. सो म्हणून आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे I0 इज इक्वल्स टू IC प्लस MH स्क्वेअर. IC ची व्हॅल्यू आत्ताच आपल्याला मिळाली आहे, किती आहे ती, mr स्क्वेअर. सो IC ची व्हॅल्यू आपण पुट केली mr स्क्वेअर प्लस M. H ची व्हॅल्यू म्हणजे दोन ॲक्सिस मधलं डिस्टन्स आहे आणि ते कोणाची इक्वल आहे, कॅपिटल R चे इक्वल आहे ऑफकोर्स. सो आपल्याला काय मिळालं, mr स्क्वेअर प्लस mr स्क्वेअर दॅट इज IT इज इक्वल्स टू 2mr स्क्वेअर. अबाउट टँजंट काढतोय ना म्हणून त्याला आपण सिम्बॉल दिलेला आहे IT. क्लिअर आहे. आता दोन्ही इक्वेशन तर ऑफकोर्स डिफरंट आहेत, पण त्यांच्या दोघांचं मिनिंग काय ते नीट समजून घ्या. म्हणजे आता इथे आपण जी थिन रिंग कन्सिडर केली होती त्याच्यातला आपण फर्स्ट ॲक्सिस फाइंड आउट केला या पॉईंटचा अराउंडचा, म्हणजे अबाउट सेंटर ऑफ मास परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन, म्हणजे ॲक्सिस सेंटर ऑफ पासून पास होतोय त्याच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. सो या केसमध्ये रिंगला रोटेट करण्यासाठी जे काय एफर्ट्स लागतील ते एफर्ट्स त्याच्या अपोजिशन रोटेशनला काय करणार आहेत, त्याला एक्झॅक्टली बॅलन्स करणार. म्हणजे मी ते एफर्ट्स यूज करतोय त्याला रिंगला काय करतोय, रोटेट करतोय. सो ॲट द सेम टाइम ती रिंग काय करते, त्याला अपोजिशन प्रोव्हाइड करते, आणि ते जे अपोजिशन प्रोव्हाइड करते मी जे एफर्ट्स यूज करतोय तेच म्हणजे काय, त्याचे मोमेंट ऑफ इनर्शिया. बरोबर आहे. बट आता जर रिंग मी ॲक्सिस इथे कन्सिडर करतोय आणि अशी जर रिंग रोटेट होणार असेल, क्लिअर आहे, तर या केसमध्ये मला अपोजिशन किती मिळालंय, 2mr स्क्वेअर. ओके, म्हणजे ह्याच्यापेक्षा ऑलमोस्ट किती झालंय, ते डबल झालंय अबाउट अ टँजंट परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. म्हणजेच काय की जर रिंग आपण अशी रोटेट करतोय, क्लिअर आहे, म्हणजे या ॲक्सिसवर रोटेट करतोय, त्याच्या कंपॅरिझनमध्ये आपण जर या ॲक्सिस रोटेट केली तर आपल्याला एफर्ट्स पण काय लागतील, डबल लागतील. कारण मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच अपोजिशन टू द रोटेशन मोशन काय झालंय, डबल लागलंय. जेवढा अपोजिशन जास्ती असेल तेवढा ऑफकोर्स एफर्ट्स पण काय असणार आहेत, जास्ती असणार आहेत. ओके, सो आता आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया मिळाला अबाउट इट्स टँजंट परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. ओके, नेक्स्ट आपण काढतोय अबाउट इट्स डायमीटर. मगाशी सांगितलं की डायमीटरच्या केसमध्ये रिंग सिमेट्रिक आहे, त्यामुळे कुठलाही ॲक्सिसला तुम्ही घेतला तर आपल्याला तो डायमीटर काय मिळेल, सेमच मिळेल. आणि डायमीटरचा काढायचा आहे मग आपल्याकडे अवेलेबल कुठला होता, परपेंडिक्युलर, म्हणजे प्लेनला परपेंडिक्युलर असलेला मोमेंट ऑफ इनर्शिया अवेलेबल होता, राईट. सो IC, मग त्याला आपण परपेंडिक्युलर थिअरम यूज करण्यासाठी आपण काय यूज केलं, तर IC अवेलेबल केलं IZ. आता डायमीटरचा काढायचा आहे, मग त्यासाठी आपल्याला माहिती आहे
परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरम मध्ये 3 ऍक्सिस यूज करतात. एक प्लेन सरफेस लाईक लॅमिनार बॉडीला परपेंडिक्युलर, त्याच्यानंतर 2 असतात ते त्या बॉडी मधून जाणारे पाहिजेत, प्लेन बॉडी मधून. ते 2 प्लेन बॉडी मधून जाणारे 2 ऍक्सिस कुठले घेतात, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस. वाय च्या अराउंड असेल मोमेंट ऑफ इनर्शिया आय वाय आणि एक्स च्या अराउंड असेल मोमेंट ऑफ इनर्शिया आय एक्स. आणि दोन्ही ऍक्सिस हे डायमीटर मधून मी ही लाईन एक्सटेंड केली नाही पण तुम्ही करू शकता. दोन्ही ऍक्सिस हे डायमीटर मधून पास होत आहेत आणि म्हणून ते आय वाय ची पण व्हॅल्यू काय असेल आयडी आणि आय एक्स ची व्हॅल्यू पण काय असेल आयडी. आणि ती आयडी ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. त्यातल्या फक्त आयसी ला आपण लेबल काय केलंय झेड, कारण हा झेड ऍक्सिस जो इथे मी दिला नाही पण तुम्ही त्याला कन्सिडर करू शकता झेड ऍक्सिस. तो झेड ऍक्सिस ह्या एक्स आणि वाय ला कसा आहे परपेंडिक्युलर आहे आणि 3 ऍक्सिस कसे आहेत कॉन्करंट ऍट पॉइंट सी म्हणजे कुठल्या सेंटर ऑफ मासला. सो म्हणून आपण थिअरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस यूज करणार. सो आय झेड इज इक्वल्स टू आय एक्स प्लस आय वाय. त्याच्यातला आय एक्स सांगितलं तो किती असेल आयडी, आय वाय पण सांगितलं किती असणार आहे आयडी आणि आय झेड ची व्हॅल्यू किती असणार आहे तर आयसी. ओके, इथे आपण लेबल केलेलंच आहे ऑलरेडी. ओके, सो देअरफॉर आयसी इज इक्वल्स टू आयडी प्लस आयडी दॅट इज 2 आयडी. देअरफॉर आयडीची आपल्याला व्हॅल्यू किती मिळाली 2 डिनॉमिनेटर मध्ये गेला इथे आयसीच्या. सो दॅट बिकम्स आयसी अपॉन 2 दॅट इज इक्वल्स टू 1/2 एम आर स्क्वेअर. म्हणजेच आयसी व्हॅल्यू किती होती ऑलरेडी आपल्याकडे एम आर स्क्वेअर. ओके, आणि म्हणून आपल्याला काय मिळालं तर एम आर स्क्वेअर आपल्याला मिळालं. सो एम आर स्क्वेअर बाय 2. म्हणजे या केसमध्ये अबाउट डायमीटर जर रोटेट केला तर एफर्ट्स ह्याच्यापेक्षा काय लागणार आहेत कमी लागणार आहेत. अबाउट टँजंट परपेंडिक्युलर प्लेन एफर्ट्स काय लागणार आहे डबल लागेल कारण तिथे अपोजिशन डबल असेल. इकडे ऑफकोर्स अपोजिशन काय झालेलं आहे हाफ झालंय. अबाउट दी सेंटर ऑफ मासच्या परपेंडिक्युलर टू इट्स प्लेनचा जो होता काढलेला एम आर स्क्वेअर त्याच्या काय मिळणार आहे आपल्याला तो हाफ मिळणार आहे कुठे अबाउट डायमीटर. ओके, म्हणजे रिंग होणार आहे ती रोटेट अशी होणार आहे. क्लिअर आहे. सो इथे एफर्ट्स हे आपल्याला हाफ लागत आहेत याच्या कंपॅरिझन मध्ये. क्लिअर आहे. ओके, सो नेक्स्ट आहे अबाउट अ टँजंट इन इट्स प्लेन. ओके, तो जो प्लेन सरफेस आहे त्या प्लेन मध्येच आपण एक टँजंट ड्रॉ केली आहे. आता टँजंट अगोदर पण होती आय टी, इथे पण आहे आपण आय टी, पण मला एक टँजंट वेगळी आहे ही म्हणून त्याला आपण आय टी डॅश लेबल केलेलं आहे. सो आता अगेन जर हा आय टी आपण यूज करतोय इथला मोमेंट ऑफ इनर्शिया आय डी आपल्याला ऑलरेडी मिळालेला आहे. क्लिअर आहे. त्यामुळे ह्याला आपण काय यूज करतोय पॅरलल ऍक्सिस थिअरम त्याला लेबल केलं आहे ह्याच्यामध्ये यूज करतोय कारण हे दोन्ही ऍक्सिस कसे राहिले पॅरलल. आणि पॅरलल ऍक्सिस थिअरम आला की आपल्या दोघांमध्ये डिस्टन्स पाहिजे ते किती असणार आहे एच आणि त्याच्या व्हॅल्यू किती असणार आहे कॅपिटल आर इक्वल्स टू असणार आहे. आता पॅरलल ऍक्सिस थिअरम आपल्याला माहिती आहे तो फॉर्म्युला काय आहे आय झिरो इज इक्वल्स टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. बट हा आय सी जो पॅरलल ऍक्सिस सेंटर ऑफ मास मधून पास होतो तो घ्यायचा आहे. हा ऍक्सिस आणि हा ऍक्सिस घेऊन चालणार नाहीये कारण हे दोन्ही ऍक्सिस परपेंडिक्युलर आहेत. आपल्याला कुठला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे तर इथला काढायचा आहे ह्या टँजंटचा आय टी डॅशचा. सो ह्याला पॅरलल असेल आपल्याला कुठला मिळेल हा आय एक्स मिळेल और आय डी मिळेल. ह्यालाच आपण काय लेबल करू शकतो आय सी म्हणून लेबल करू शकतो. ओके, सो म्हणून आपल्याला मिळालंय आय झिरो इज इक्वल्स टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. आय सी ची व्हॅल्यूज म्हणजे आपण काय घ्यायची आता आय डी कन्सिडर करायची आहे. एम एच स्क्वेअर ॲज इट इज आहे. आय डी ची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी मिळाली होती किती होती 1/2 एम आर स्क्वेअर. सो 1/2 एम आर स्क्वेअर पुट केलं आणि एम आर स्क्वेअर प्लस ऍड केलं त्याच्यामध्ये इक्वेशन मध्ये आहे तसं आणि आपल्याला आन्सर किती मिळालं 1/2 प्लस 1 आपल्याला कॉमन काढून किंवा एम आर स्क्वेअर कॉमन काढून तुम्हाला किती मिळतो 3/2 एम आर स्क्वेअर. सो त्याला आपण लेबल केलंय आय टी डॅश. सो अबाउट टँजंट इन इट्स प्लेन म्हणजे एम आर स्क्वेअरच्या ऑलमोस्ट किती असेल 1.5 टाइम्स म्हणजे 3/2 टाइम्स जास्ती असेल. 1.5 टाइम्स काय असेल जास्ती असेल. सो एक्स्ट्रा 1.5 त्याच्यामध्ये एक्स्ट्रा मोमेंट ऑफ टाइम्स मोमेंट ऑफ इनर्शिया काय झालेला आहे इन्क्लूड झालेला आहे. सो हे होते आपले डिफरंट ऍक्सिसचे मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काढले होते. क्लिअर आहे. एकाच ऑब्जेक्टसाठी रिंगसाठी हे जर तुमचे लर्न असतील तर ऑफकोर्स चांगली गोष्ट आहे. कदाचित एक्झाममध्ये 2 मार्क्सला सेपरेटली काढायला विचारले जाऊ शकतात और याच्यावरती तुम्हाला न्यूमरिकल सुद्धा विचारले जाऊ शकतात 2 मार्क्ससाठी. 4ही ॲट अ टाइम कधी येणार नाही आहेत. आले तर 2 येतील 3 मार्क्ससाठी और 2 मार्क्ससाठी 2 मार्क्ससाठी. अदरवाईज सिंगल कुठला तरी एक हा नक्की विचारला जाऊ शकतो आणि न्यूमरिकल्स येण्याचे चान्सेस सुद्धा यांच्यावरती जास्ती आहेत. सो आता आपण हा रिंग्स आपण बघितला त्याच्यानंतर आपल्याला जो बघायचा आहे तो असणार आहे डिस्कचा असणार आहे.